मी राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज लाईव्ह नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण आज रोजी आलो आहोत आर्वी या गायरानामध्ये आलो आहोत। कोणतं नगर आहे हे? सम्राट अशोकनगर। हां, सम्राट अशोकनगर ह्या एरियाचं नाव आहे आणि या एरियामध्ये अनेक समस्या आहेत। कुठल्याही सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत। या ठिकाणी मोठ्या नाल्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी कबाल्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी लाईटचाही प्रश्न आहे। आपण ऐकूया येथील जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण ऐकूया। काय नाव आपलं? निलेश कांबळे। काय समस्या आहे तिथल्या? आम्ही गेली 24 वर्ष झाले या वार्डातील वार्ड क्रमांक 6 आहे आमचा, आणि आम्ही गेली 24 वर्ष झाले या प्रस्ताव मांडत आहेत। लोकप्रतिनिधी यांना प्रस्ताव मांडला किंवा नगरपालिकेमध्ये गेलो, ग्रामपंचायतमध्ये गेलो, तिथले ग्रामपंचायतवाले म्हणतात की ह्या नगरपालिकेचा भाग आहे आणि तुम्ही शहरी भागाचे मतदार आहात, की आम्ही इथला किंवा कोणतीही सोयीसुविधा आम्ही देऊ शकत नाही। आणि नगरपालिकेला बोललो तर नगरपालिकेवाले म्हणतात अधिकारी की तुम्ही ग्रामीण भागात आहात, त्यामुळे आम्हाला नगरपालिकेचा फंड तिथे देता येत नाही। हा भाग जो आहे तो ग्रामीणमध्ये आहे की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे? हा भाग ग्रामीणचाच आहे, फक्त आम्ही मतदार शहरातले आहोत किंवा आम्हाला 24 वर्षाखाली आम्हाला स्थलांतरित केलेलं आहे। मतदान कुठं आहे तुमचं? शहरी भागात, लातूर शहरी भागामध्ये आहे। महानगरपालिका तरीसुद्धा महानगरपालिका आपल्याला सुविधा पुरवत नाहीत। नाही। जे आर्वीचा भाग आहे तेथील ग्रामीण भागाचे सरपंच वगैरे काय सांगतात की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शहरी भागातले आहात, की आम्हाला तुमच्याकडे कोणतीही सोयीसुविधा करता येत नाही, किंवा तुम्ही आमच्याकडे मतदान करून घ्या, आम्ही तुम्हाला सोयीसुविधा पुरवू। तर असं आमच्या मतदारसंघातल्या की व्यक्तींचं म्हणणं आहे की आम्ही 24 वर्ष झालं शहरी भागात मतदार आहोत आणि आमचं स्थलांतर झालं, आम्ही मतदान ग्रामीणमध्ये करणार नाहीत आणि आम्हाला फक्त महानगरपालिकेचेच मतदान हवे आहेत, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी नालीचाही प्रश्न आहे। या ठिकाणी आपण पाहणार आहोत, या ठिकाणी मोठी नाली आहे आणि या नालीला पूर आल्याच्या नंतर या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होतात। लोकांची ये जा बंद होते, पाणी झोपडपट्टीमध्ये घुसतंय। काय सांगाल? आता गेल्या वर्षी सगळ्या लोकांना, सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले। आम्ही लोकप्रतिनिधींना वेळोवेळी कळवलं आणि अधिकाऱ्यालाही कळवलं, तरीही कोणी दखल घेतली नाही आमच्याकडे। आणि नदीला असा पूर येतो की आम्हाला ये जायचा म्हणजे आमचा शहरी भागाचा कॉन्टॅक्टच तुटून जातो। असा लेकरा शाळा बंद होतात किंवा आता जे हातगारी रोजगार आहेत त्यांचा रोजगारही सुद्धा बंद होतो। हे असं आम्हाला असे दिवस कठीण आहेत की असं काढावं लागतात की ते प्रत्यक्षाचा दाखवायसुद्धा येत नाही। खाला काय सांगाल, काय समस्या आहेत तुमच्या? हमारी क्या है, देखो ये है सब, ये घर में पानी आ रहा है, घर में सब घुस रहे हैं, छोटे छोटे बच्चे हैं, क्या करना क्या नहीं। अब आदमी तो हमारी दुकान से लाना सौदा, दुकान को लाना तो दुकान चलाना, हमारा बच्चे छोटे छोटे हैं, क्या करना क्या नहीं। अब उन्होंने तो हमारा सुनते नहीं, कुछ नहीं क्या नहीं। लाईटची व्यवस्था आहे का? नहीं है, लाइट भी नहीं है, लाइट आती है जाती है, लाइट की भी प्रॉब्लम है। रास्ता नहीं तो लाइट भी कहाँ से आती है, लाइट दूसरे कहाँ से लिए, खंबे ला को गाड़ दिए, वैरा ला को डाल दिए, लाइट नहीं कुछ नहीं, दूसरे उधर से लेते हैं लाइट। तुमचं नाव काय? माझं नाव रेखा चौगुले, रेखा गुरुबा चौगुले। काय समस्या आहे तिथल्या? इथं काय समस्या नाही साहेब, सगळ्या समस्याच आहेत। हे जगणं म्हणजे जगणं झालं आहे आमचं, किडामुग घेऊन आमचं बत्तर जगणं झालं आहे। वड्याला पाणी येतं आहे, तिकडलं माणूस तिकडं, तिकडलं माणूस इकडं, सगळे घराने हे गेलेल्या वेळेत 2-3 माणसं आमची वाहून गेले, 2-3 माणसं वाहून गेले। घरं बांधून दिलेत, रडक्याचे डोळे पुसायचे, सगळे घरं गळतेत। वरून पाणी खालून पाणी, राहायचं कसं आम्ही, खायचं काय? अन्नाला मोता जाऊ आम्ही, कामं नाही धंदे नाही, इकडून तिकडं जाता येईना, इकडून इकडं येता येईना। हां, त्यांनी का म्हणतात माहीत आहे का, आमचं दोन्ही घरचा पाहुणा उपाशी आहो आम्ही। सिटीवाले म्हणते तर ग्रामीणमध्ये जावा, ग्रामीण म्हणते तुमचं सिटीला मतदान आहे, सिटीला जावा।
शिटीवाले येतात मतदानाच्या टायमाला चपला सगळं पाय धरतात. मतदान द्या, आम्ही काहीतरी विकास करू, तुम्हाला काहीतरी देऊ, तुमच्या गटरे करू, तुमचे ही करू. पुन्हा कोण बाप नाही, सगळ्याच ठेवलेल्या बाया नेऊ आम्ही. कोण विचारणार नाही, पुसणार नाही आम्हाला. तुमचं नाव काय म्हणलं? निलेश नितीन कांबळे. आणि विशेष म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला हा भाग ग्रामीण दिसतो तर मतदानच्या वेळेस का ग्रामीण दिसत नाही? तुम्ही हक्क मागा येता आमच्याकडं मतदानाचा, मग त्यावेळेस तुम्हाला कसं काय दिसत नाही? ग्रामीण भाग आहे तर मतदान कसं मागायला जावं? कोण नगरसेवक आहेत या भागाचे? नगरसेवक आता बहुतेक 4 नगरसेवक आहेत, पण आता त्यांचे नाव वार्ड क्रमांक 6 मधले एक गिरीश ब्याळे म्हणून आहेत, पुन्हा गणेश गवारे, मंजुषा अग्रवाल, पुन्हा आवस्कर मॅडम, हे 4 नगरसेवक आहेत. त्यांनाही आम्ही वेळोवेळी कळवलं सगळं. कुठल्या पक्षाचे आहेत? काय काँग्रेस आणि BJPच. त्यांच्या कानावर या समस्या आपण घातल्यात का? हे समस्या घातल्यात आणि प्रत्यक्षात त्यांना दाखवल्यात ही. हां, त्यांना इथं वार्डात सगळे प्रत्यक्षात सगळे त्यांनी वार्डाची पाहणीसुद्धा केली. हां, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं असं म्हणणं आहे की हा ग्रामीण भाग आहे, आम्ही काही करू शकत नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे, तुमचा ग्रामीण भाग आत्ता तुम्हाला दिसायला, निवडून येण्याच्या आधी तुम्हाला दिसला नाही का? आमचा एक असा प्रश्न आहे त्यांना. आणि आमचा वारसदार कोण आहे आणि त्यांनी आम्हाला सांगावं. चुंबडी निघाले तर ह्याच्या सापाच्या आमच्या गटारीने इकडं त्या पडलेल्या गटऱ्या येतात. तर घराने 5-6 नागं निघले इमानदारीने. झोप नाही आम्हाला, रातभर झोप नाही. असं उड्या मारवर नागं येऊ लागलेत. मग कोण विचार करावा बाबा, आम्ही मतदान घेता तसं आम्ही जावं, काहीतरी चौकशी करावी, त्यांची काय हाल आहे काय नाही. गुडघ्याला पाणी होतं साहेब गेल्या वर्षी घरावाने आमच्या. हां, नाव तुमचं? माझं शोभा कांबळे. काय समस्या आहे? समस्या आमची पूल फुटलाय सगळा, घराने पाणी येते, पूल फुटलाय सगळा. लेकरं शाळेला तिकडे गेले तर इकडे घेऊन यायला येत नाही लेकराला. आमची लेकरं तिकडंच अडकून बसते. तर रस्ते नाही ते काही सगळे फुटलेले आहेत. साप दुनियाचे निघले आहेत घराने आमच्या. हां, दुनियाची अडचण आहे इथं, आणून टाकलं इथं, पण कोणच बघायला येत नाही इथं, फक्त मतदानाला येते तर बघा. वरी बघा साहेब रोड आहे आमच्या बरोबर फुटलेले. आणखीन काय सांगायचे तुम्हाला? काय काय नाही नाही, काय तर करा. आमचा काहीतरी तुमची मागणी काय? तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे की आम्हाला मूलभूत सुविधा आम्हाला द्याव्यात, किंवा कोण आमचा वारसदार आहे त्यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला मूलभूत सुविधा पुरवाव्यात, आणि आमचे जी कबाली मालकी हक्क कबाली आम्हाला मिळवावे. पूरा पानी जा रहा है, छता पे से पूरा पानी आ फोटो रहा घेऊन जावा साहेब, है. तुम छता पे देखो, फोटो हा घेऊन जा. पाऊस येऊन आला म्हणून घराच्या फोटो घेऊन जावा साहेब, खोटं तुला बोलणं. पैसे काढून उधारी काढून छतावर घालून घेतला सिमेंट रेती. 1 महिना झाला की मी MSCB ऑफिसला कळवलं की आम्हाला मीटरची मागणी आहे आणि आम्ही डिमांड भरायला तयार आहोत. तर अजून सुद्धा यायला तयार नाही. 1 महिना झाला मी त्यांना फोन करत आहे. बोलत आणून ठेवलं त्याला काय ना माहिती. काय नाव आहे आपलं? नितीन कांबळे, आरवी गारा सम्राट अशोक नगर. 2001ला इथं टच झालेले आहे. काय समस्या आहेत? समस्या आमची लाईटची आहे, नाल्याची आहे, गटरीची आहे. 4-5 माणसं दगावलेत. ह्याच्यामध्ये माहिती सर्व सांगतो तुम्हाला. काही लाईट नसल्यामुळं आर्थिंग त्यांना लागून मेलेत लोक. मग साहेबांना आम्हाला टाकले, इलासराव साहेबांना इथं टाकले. तेव्हा नगरपालिकेनं दखल आम्हाला काय घेतली? अशोक गोविंदपूर होते, हां, नरेंद्र अग्रवाल होते. आम्हाला लक्ष का दिलं नाही तर आतापर्यंत? या ठिकाणी निळा ध्वज आहे आणि पाठीमागं शौचालयसुद्धा बांधलेलं आहे. काय सांगाल निलेश? माझं असं म्हणणं आहे की इथं पहिलं समाज मंदिरासाठी जागा सोडलेली होती आपण, आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त इथं ध्वज होते 2. त्यामुळं आमची एक नागरिकांची इथं एक मागणी होती की आम्हाला एक तर बुद्ध विहार किंवा समाज मंदिर बांधून द्यावं. तर महानगरपालिकेला आम्ही प्रस्ताव मांडला त्या वेळेस. तर महानगरपालिकेने इथं आम्हाला जाणून बुजून शौचालय करून दिलेलं आहे. तर आमचं एक म्हणणं आहे की शौचालय कुठंतरी तुमच्या जागेनुसार कुठंतरी स्थलांतरित करा आणि आम्हाला समाज मंदिर बांधून द्या, किंवा आमची विटंबना होत आहे बाबासाहेबांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ध्वजाची विटंबना होत आहे. कारण आता आम्ही जरा उद्या जयंती झाली तर आम्ही फोटोज लावायचे किंवा अभिवादन करताना आम्ही कुठं बसायचं? आम्हाला परिसरच नाही बसण्यासाठी. का आम्ही बाथरूममध्ये बसून अभिवादन करायचं का त्यांना? हे आम्हाला विचारायचं आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत
या ठिकाणी निळा ध्वज आहे. पलीकडं महानगरपालिकेनं बांधून दिलेलं शौचालय आहे. या बाजूला भगवा ध्वज पण आहे. तर या ठिकाणी या निळ्या झेंड्याची ही विटंबना होत आहे. त्यानंतर या ठिकाणी जर ध्वजारोहण करायचं असेल, जयंती साजरी करायचं असेल किंवा अन्य एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर या ठिकाणी नक्कीच शौचालय या ठिकाणी बांधलं असल्यामुळं या ठिकाणी या निळ्या ध्वजाचा अपमान होत आहे. तर या येथील जनतेचा, येथील नागरिकांचा प्रश्न आहे की हे जे शौचालय आहे ते इतरत्र हलवावे आणि या ठिकाणी समाज मंदिर बांधून द्यावे. महानगरपालिका या ठिकाणी दखल देणार आहे की नाही, येथील जनतेचा आवाज त्यांना ऐकू जाणार आहे की नाही, या ठिकाणी नगरपालिकेनं लक्ष द्यावं अशी येथील नागरिकाची मागणी आहे. या ठिकाणी जे नागरिक आहेत ते संतप्त आहेत. जर महानगरपालिकेनं जर लक्ष नाही दिलं तर आपण काय करणार आहात? आंदोलन करणार साहेब आम्ही. लहान लेकरं बाळ म्हातारे कोतारे सगळे आम्ही पायरी लावूनच जीव देणार आहोत. तिथं मेलो तर मेलो, माती करा नाही तर तिथं ढकलून द्या. माझे वडील आज उद्यावर आलेत, आमच्याला तिथं जागा नाही असं चलाय ना, नागं इचू सगळं निघाले. कोण दखल देणं आमच्याकडं, कोण देणं? आम्हाला वाटतं आम्हाला वारसच आहे का नाही की फक्त वारस कवा राहते आम्हाला मतदानाच्या टायमाला. मतदाना टायमाला आई बाई म्हातारी कोतारी कोण बी असू द्या काय पायात पडण्यावर राहते. जर महानगरपालिकेने तात्काळ मार्गी नाही लावला तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. नागरिकांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या पायथ्याशी बसणार आहोत आणि तीव्र आंदोलन करणार आहोत संघटनेच्या माध्यमातून. या स्थलांतरित वस्तीमध्ये लाईटची सोय नाही, रस्त्याची सोय नाही. या ठिकाणी मोठी नाली आहे आणि विशेष म्हणजे या नालीला लातूर भागातील अनेक ठिकाणचं पाणी या नाल्यातून जातं आहे. त्यामुळे या ठिकाणी या पुरातून काही वेळा माणसं वाहून जाण्याची सुद्धा शक्यता आहे. या ठिकाणी माणसं वाहून गेलेले आहेत असं या भागातले माणसं सांगतात. या ठिकाणी लाईटची सोय नाही, या ठिकाणी पाण्याची सोय नाही. या ठिकाणी कबाले दिले आहेत पण ते गळतात. त्याचप्रमाणे अनेक घरं असं आहेत की त्या ठिकाणी पत्र्याचे घरं आहेत, त्यांना घरे बांधून देतो असे आश्वासन महानगरपालिकेने दिले आहे खरे, परंतु हा जो भाग आहे तो लातूर शहरातही नाही. महानगरपालिका या ठिकाणी निधी खर्च करू शकत नाही आणि आर्वी ग्रामीण भागामध्ये या समस्या मांडल्या गेल्या तर तेही सांगतात की हा भाग आमच्याकडे नाही. तर येथील जे नागरिक आहेत हे जायचं कुठं आणि कुणाकडून हा प्रश्न सोडून घ्यायचा, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये येथील नागरिक जगत आहेत. या नागरिकांना कोणीही वाली नाही अशी परिस्थिती झालेली आहे. या ठिकाणी निलेश कांबळे हे या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी या ठिकाणचा जो नागरिक संतप्त झालेला आहे, जर त्यांच्या समस्या सुटल्या नाहीत लवकर महानगरपालिकेने लक्ष नाही दिलं तर ते मोठं आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. कॅमेरामन अशोक कांबळेसह राजेंद्र कांबळे, अर्थसत्ता न्यूज, लातूर.